अहो डोंगर गरजला. नमस्कार, मी निलेश. शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत. नमस्कार, माझं नाव उदय सुपाजी गवडी, राहणार पातूर. आम्ही पारंपरिक आंब्याची गोंधळी आहोत. या संबळाची माहिती म्हणायची सांगितली बद्दल तर हे अहो डोंगर गरजला, या आंबेचा डोंगर गरजला. बहिर्जी नाईक गुप्तहेरांच्या माध्यमातून ज्या बातम्या बहिर्जी नाईकांकडे येत असत त्या पोहोचवण्यासाठी या भाषेचा वापर होत असे. ही सांकेतिक भाषा होती, ज्याला आजच्या भाषेत आपण कोडिंग डिकोडिंग म्हणतो. एखादी कोडिंग त्याला डिकोड कसं करणं किंवा एकूणच गुप्तहेरात गुप्त बातम्यांचे सगळं महत्व आपल्याला पहिल्या दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान माहिती असेल की हिटलरने या भाषेचा कसा उपयोग केला, कोडिंगचा कसा उपयोग केला आणि ते डिकोड करायला काय परिश्रम घ्यावे लागत असत. इथे देखील करपल्लवी भाषा, कर म्हणजे हात, म्हणजे हाताची बोट आणि त्या बोटांच्या साह्याने त्या बोटांच्या माध्यमातून बोलली जाणारी ही भाषा आहे. याच्या काही विशिष्ट खुणा आहेत. या खुणांच्या माध्यमातून आपल्या मनातील किंवा आपल्याला माहिती असलेली जी माहिती आहे ती समोरच्या व्यक्तीला सांगायची आणि मग ती महाराजांपर्यंत पोहोचवण्याचं फार महत्वाचं काम गोंधळी समाजाने केलं आहे आणि पिढी दर पिढी ती भाषा चालत आलेली आहे. फार मोजके कलाकार या भाषेला जाणणारे, डिकोड करणारे आता राहिले आहेत, परंतु एक आशेचा किरण या छोट्याशा कलाकाराच्या माध्यमातून आपल्याला इथे दिसतो की तो ही भाषा शिकतोय आणि जाणतोय. याच्या प्रात्यक्षिक ज्यावेळी होईल त्यावेळी तुम्हाला तुमच्या ते लक्षात येईल. पण गोंधळामध्ये छत्रपती शिवरायाच्या मोहिमेत जे बहिर्जी नाईक होते त्यांनी गोंधळाची जे करपल्लवी भाषा आहे ती भाषा उदयास आणली आणि गोंधळेला उदयास आणल्यानंतर गोंधळी त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायला लागले. फार वर्षापूर्वी बहिर्जी नाईक जेव्हा युद्ध करायला जात होते तर गळाखाली उभं राहून आणि आपले करपल्लवी भाषेद्वारे बोटावर सांकेतिक खून म्हणून हे आपल्या सैनिकाला सांगत होते की आपला आवाज जर आपण समजा जोराने जर बोललो तर शत्रूला आवाज गेला नाही पाहिजे, म्हणून ते आपल्या बोटाच्या कोडवर्क मध्ये बहिर्जी नाईक आपल्या सैनिकाला हे कोडवर्क म्हणून भाषा सांगत होते. तशीच हे करपल्लवीची जी भाषा आहे ते आज आम्ही इथपर्यंत पोहोचवलेली आहे आणि याच्या पुढे पण आम्ही आमच्या गोंधळीची जी करपल्लवी भाषा आहे आणखी समोर पोहोचू आणि पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर मी आणि हा माझा मुलगा देवांश उदय गवडी आम्ही दोघं जण करपल्लवीचं सादरीकरण तुमच्या समोर करणार आहे. त्याला नाव सांगा. निलेश भाऊच्या नावान नावान दिलीप भाऊच्या नावान नावान स्वातीताईच्या नावान नावान शोभाबाईच्या नावान नावान दिलं दान पावन रामा आनंदी अंबाबाई बाई हो रामा अनुष भाऊच्या नावान हो
भक्तान पावलो दान नारायण किती कान काना सांगा काना प्रविंदाच्या नावान नावान अंबाबाईच्या नावानं दान पावन हो सुरेश भाऊच्या नावान नावान अंबेला दान हो रामा या कलावंतांनी जिवंत ठेवलेली ही भाषा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर शेअर देखील करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ आणि माहितीसह. तोपर्यंत बघत राहा शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश.